भाऊ का प्रॉब्लेम आहे? हे खांद्यावर आहे आपल्या शोल्डर पाशी हां. शिवकुटे आपल्या छातीपाशी. किती महिने झाले भाऊ? 2 महिने झाले. 19 तारखेला काय झालं होतं? त्याने गाडी स्लिप झाली होती, त्यामुळं स्लिप झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाला. 2 महिने झाले. तुमचं गाव? धानोरा, राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा. जिल्हा यवतमाळ. नाव भाऊ तुमचं? रामू कृष्णाजी भोयर. डॉक्टरने की काय सांगितलं तुम्हाला? पुन्हा 2 महिने गोळ्या घ्यायला सांगितल्या. हां, पुन्हा 2 महिने गोळ्या घ्यायला सांगितल्या म्हटलं. मतलब 2 महिने झाले, आणखी 2 महिने पुन्हा गोळ्या घ्यायच्या 2 महिने. औषधी घ्या. हो. मतलब टोटल 4 महिने. 4 महिने. तर तुम्हाला त्रास आहे का आता? हो हो, आहे आपला रिपोर्टमध्ये काय आला आहे? फ्रॅक्चर आहे अजून. हड्डी तुटून आहे, तुटूनच आहे. आहे ना? हे हड्डी तुटून दिसत आहे. हो. तर हात कुठपर्यंत जाते? तुम्ही हात उचला इथपर्यंत जाते, हो. वरत जात नाही का? पूर्ण वरत? आणि आता गडबड होते जरा. और हे दुसरा हात उचला, हे दुसरा हात सिद्ध वरत होत आहे. हो. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. रामू भोयर. तुम्ही कशासाठी आले होते धाब्यावर? माझा हात एवढाच जात होता. केवढा? या अगोदर? अगोदर हां 2 लेप घेतले. हां. आता ह्या वरतही जाऊन राहिला. आता आता किती लेप घेतले तुम्ही? 2 2 लेप. त्याच्या अगोदर डॉक्टर इलाज केलता का तुम्ही? फडके साहेबाकडे होतो. हां, फडके साहेबाकडे होतो म्हणलं यवतमाळला. यवतमाळचे? गावातलेला डॉक्टर आहे ते. हां हां त्यांच्याकडे जाते. हां. सगळीकडे जाते ते. हो ना, फेमस डॉक्टर आहे का काही हो हो, फेमस आहे यवतमाळमध्ये? यवतमाळ. त्यांनी काय यवतमाळ नाही, आपल्या महाराष्ट्रातही फेमस आहे. नाव काय म्हटलं? फडके. डॉक्टर फडके साहेब. हो. ना काय जात काय सांगे तुम्हाला? ते 2 महिने पुन्हा गोळ्या घ्या म्हणे तुम्ही. हो 2 महिन्यानंतर पुन्हा एक्सरे काढू आपण हो. आणि पुन्हा पाहू. हे हड्डी तुटून दिसत आहे. 2 महिन्यानंतर. हो, या 19ला मला 2 महिने झाले. तो का डॉक्टरमध्ये काही आराम वाटला का तुम्हाला काही? नाही, आराम वाटला नाही. मी ह्या लेप फेपच्या भानगडीत नव्हतो. हो मी ह्या लेपच्या तुमच्या विरोधात 100% होतो. परंतु माझ्या मिसेसनं सांगे मी तुमचे युट्यूब दाखवलं, माझावाला युट्यूब दाखवलं. त्यामुळं मी माझ्या घरची म्हणत होते जमत भाऊ, आणि तुमचे माझे संबंध असल्यामुळे मी इथं आलो. हा. नाहीतर मी ह्या लेपच्या विरोधात 100% होतो. हा. पण तुमच्या लेपमुळं मला आराम पडला. किती टक्के आराम वाटत आहे आता? 99% तरी वाटून राहिले. आता हो, पहिले हात कुठपर्यंत आहे तुमच्यावालं? येईपर्यंतच आहे. आता किती आहे? आता बिलकुल 100% क्लिअर. हो. किती लेप घेतले? 2 लेप घेतले 2 लेप. मला वहिनी साहेबांना सांगितलं की काल. चाला बाब आपण पाहू, पाहिले हरकत नाही. आलो नाही तर मी 100% लेपच्या विरोधात होतो, म्हणजे होतोच. आता तुम्ही लोकांना काय सांगा? 100% लेप चांगला आहे भाऊ, जायला पाहिजे धाब्यावर. धाब्यावर. हे धाबा कुठं आहे आपला? वडनेरच्या नजीक, म्हणजे आपल्या गांगापूर पाशी. पिपरी भ्यापूर जवळ हो. पिपरी आहे ना. वडनेर तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. वर्धा. तुम्ही कुठचे? धानोरा, राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. हे आमचे वहिनी साहेब आहे. भाऊ आम्ही आमचे मित्र आहे, पत्रकार आलेले आहे, पत्रकार आहे भाऊ. पण नाव का बा तुमचं? विलास साखरकर. हे तुम्ही किती ट्रिप आहे धाब्यावर आले? आजची दुसरी आहे माझी. तुमचीवाली. पेशंट काय म्हणताय आपलेवाले? पेशंट ठीक आहे ना? हा, ठीक आहे, चांगले आहे. चांगले आहे ना? पहिले जे त्यांची प्रकृती होती आता कशी काय? आता 100% आहे. हो ना. अगोदर काय वाटत त्यांना? अगोदर हात म्हणजे असाच जाय. हा. पहिल्या वेळेस आलो होतो हा इतकाच आहे, हा. पण आता
सरळ जात आहे ना. हे आमचे वहिनी साहेब आहे. हे आपल्या धाब्यावर सद्भाव धाब्यावर इथं आणलेला का बा आपण एकदा बघूनच घेऊ लेप कसं काय म्हणून. त्याबद्दल त्यांना त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. बोलत आहे नाही कशी हालत होती साहेबाची. आनंदच झालाय हा वर हात जाते त्याच्याने मला आनंदच झालाय. आनंद झाला ना. मतलब तुमची मेहनत रंग आली असं तुम्हाला वाटत आहे का. हा का तुम्ही जे ठाम जे निर्णय घेतला त्या निर्णयावर तुम्ही मतलब यशस्वी झाले का. योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं. चल धन्यवाद ताई. जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे. हे समाज सेवक खंबीर स्वभाव हाय एक नंबर. समाज सेवक खंबीर स्वभाव हाय एक नंबर. आहे दिलाचा दिलदार आहे दिलाचा दिलदार. याच्या नजरेनं होती भले भले गार. वरून दादाचा हाय रॉयल कारभार. त्याच्या नजरेनं होती भले भले गार. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खैराची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.